कोण? मी आहे कुणाची तरी आई, कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी मावशी. अहो पण ही सर्व नाती केव्हा होतील? जेव्हा तुम्ही मला जन्माला येऊ द्याल तेव्हाच. कारण मी आहे आईच्या उदरातील बालक, एक स्त्रीलिंगी बालक. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जन्माची करुण कहाणी, समाजात वारंवार घडत असलेलं एक कटू सत्य. आई मला जगायचंय, मला हे सुंदर जग पाहायचंय. आई 4 गीत राहिलेले, कृपया करून कोणी उठून जाऊ नका. मारू नको. एवढा खूप छान कार्यक्रम चालू आहे. आता राहिलेल्या मुलांचे गीत पण पाहून जा. कृपया महिला मंडळींना विनंती आहे की तुम्ही आपली जागा सोडू नका, कारण की 4च गीत राहिलेले आहेत फक्त. कृपया करून जाऊ नका, कारण की तुम्ही गेल्यानंतर त्यांचा उल्हास कमी होते. त्यांनी खूप मेहनतीने हे गीत बसवलेले आहे. आई मला जगायचंय, मला हे सुंदर जग पाहायचंय ग आई, मला मारू नको ग आई, मला मारू नको. आई आई अगं मी बोलते तुझी परी, परीच म्हणतेस ना तू मला, पण तुला आई तरी कसं समजू? अगं कोणी कोणाला अवकाश भेटत नाही, तर ते जन्मजन्मीची ऋणानुबंध असतात. आपले असे ऋणानुबंध आहेत का ग, की ज्याने आपण भेटलोय आणि दूर आलोय? असो कालच बाबांचं तुझं बोलणं स्वरूप पोटातच ऐकलं ग. विशिष्ट आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, सांग ना. बाबा बाबा ओ बाबा, तुम्ही आईला का दवाखान्यात नेऊन गेला होता? किती मोठ्या मशीन्स होत्या तिथं, आणि त्यात मी किती छान दिसत होते. सांगा बाबा, बोला ना. आजी तू का दिलंस ग आईला ते औषध? किती कडू होतं ग आजी ते. आजी असं देत जाऊ नकोस, मला त्रास होत होता, मला गुदमर येत होतं खूप. आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना आजी, सांग ना. आई तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग आई ते. आई असं घेत जाऊ नको, मला त्रास होत होता ग, मला गुदमर येत होतं खूप. आई जन्माला घालून तर बघ एकदा, तुझेच रूप तू पाशील माझ्यात अनेकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई? सांग ना आई, सांग ना. नुसत्या स्त्रीवाद तर थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी. विचारायचं आहे माझ्यातल्या अस्तित्वाला, रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो त्यात पण खरं समाधानी होत का? नाही ना. अगं आपली आत्मशक्तीच हाच आपला अलंकार. चला तर मग मोडून टाकूयात अन्याच्याच मनगटे, काढून टाकूयात अंगावरील अलंकाराच म्हणजेच बंधनाचा साज. आता रडायचं नाही, आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफड नकोस. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफड नकोस. पेटून चुरड नकोस, पेटून चुरड नकोस. या जमान्यातल्या दुर्दैवाच्या अवलादीची कमी नाही, या जमान्यातल्या दुर्दैवाच्या अवलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही, वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, मदतीसाठी ओढू नकोस. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात आता फडफड नकोस, पेटून तू रडू नकोस, पेटून तू रडू नकोस.